म्हाका दिसता की पार्टी लायन्साचेर झेडपी इलेक्शन जावप हे स्मॉल स्टेट लायक गोवा आनी ओवरऑल रिप्रेझेंटेटीव ग्रासरूट रिप्रेझेंटेटीव डेमोक्रेसी हे तशी बरोबर गजाल न्ही. हातूंतल्यान जाता कितें, हातूंतल्यान लोकांचे जे मुद्दे आसा आनी खास करून ग्रामीण भागाचो जो विशय, ग्रामीण भागाचो जेन्ना आमी विचार करता तेन्ना ह्या ह्या समाजाचे मुद्दे, ह्या भागाचे मुद्दे हे खंय तरी अलिप्त उरता. आतां काल हांगा चोडणा तो तसोच विशय जालो, कळ्ळें. हे सगळे प्रॉपर्टी डिलर येता, लोकांक थंय सतायता आनी हे भाटकार देल्लीकार, हे आतां नवी लॉबी तयार जाल्या, कळ्ळें. भाटकार आनी देल्लीकार हे सगळे मुद्दे आज झेडपीचे हाका येवपाक जाय आशिल्ले. सो ते मुद्दे सगळे आयज लिप्त जायत चल्ल्या इज बिकॉज ओन्ली बिकॉज की पार्टीक दिसता की हो झेडपी इलेक्शन हे झेडपी जिल्हा पंचायत म्हणजे आपले राजकीय दावेदारी सिद्ध करपाचो भाग. आय एब्सोल्युटली एग्री विथ युगाने जे काय म्हटलं ते आता. कारण एकतर म्हणजे मी हे आधी क्लिअर करतो की मी एका म्युन्सिपल सिटीतनं येत असल्या कारणाने झेडपी इलेक्शनचा मला तसा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नाही. तर माझ्या दृष्टीने ते काहीतरी बाहेरच्या जगात होत असणारी एक निवडणूक आहे. पण काय आहे की आपण भाजपा प्रणित सरकारात राहत असल्या कारणाने पंचवार्षिक योजनांसारख्या निवडणुका चालू असतात देशात कुठे ना कुठेतरी. उद्या बिहारचं पण काही रिझल्ट येणार आहेत. तर कुठे ना कुठेतरी निवडणुका चालूच असतात आणि म्हणजे एकदम पंचायतपासून ते संसदेपर्यंत पार्टी आणि निवडणुका यांचं काहीतरी ते समीकरण झालं. आणि युवाने एकदम बरोबर म्हटलं की ज्या ग्रासरूट्स ऑर्गनायझेशन्स आहेत ग्रामस्वराज्याच्या, तिकडे ॲक्च्युली खरं तर या गोष्टी येऊ नये. पण आता लोक बोलताना पण झेडपी इलेक्शन इज अ प्रिकर्सर टू द असेंब्ली इलेक्शन असंच बघतात. तर हे जे काही इश्यूज आता गोव्याच्या एका सडन अर्बनायझेशनमधनं येत आहेत, एस्पेशली जे कोविडच्या नंतर जे एकदम फोफावत चाललं आणि त्याचा कंट्रोल त्याच्यावर आपला सरकारचा आहे असं सध्या तरी दिसत नाही. लोकूय आपल्या पद्दतीन रिएक्ट जाता, कळ्ळें. आणि सगळ्यात महत्वाची गजाल म्हणजे वेन यू टॉक अबाउट दीस की इतलो सगळो ऑनस्लॉट जो जेन्नाच्यान जाता, म्हणजे इफ यू सी BJP at this point of time, BJP is a election ready machine. इट इज अ मशीन, कळ्ळें. सो तांकां ते पंचायतीची इलेक्शन तितलेच सिरियसली घेता जितले ते प्रायम मिनिस्टराची पार्लमेंटाची इलेक्शन सिरियसली घेता. ओके. सो 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 अशे तरेच्या मशिनाक तुका जर टक्कर दिवपाक जर जाली जाल्यार तुका दुसरो विकल्पीय राजकारणाच्या बाबतींत तुवें विचार करचो पडटलो. विकल्पीय राजकारण आज मेरेन तुवें पळयता की गोवा इज अ प्लेस फॉर एक्टिविजम, हॅज अ वायब्रंट सिवील सोसायटी, कळ्ळें. गोंयान तुका 365 दीस आंदोलनां जाता आनी हाजे खातीर जायना ती, म्हणजे कितें दोळ्यांक उदक लावपाचें न्ही, शेळ मेळावली सारकें आंदोलन, कळ्ळें तुका. आजुनूय तुका सरकाराक जावं ते मेळावली जावं ते शिरोडा जावं वयर तुमगेलें सरकार आसून सकयल डबल इंजिनाचें सरकार आसून आजुनूय तुमकां तुमचो एम्बिशियस प्रोजेक्ट जो स्टेट प्रोजेक्ट IIT हाडपाक आजून मेरेन तुमकां अपयश आयिल्लें आसा. सो दीस इज अ रिफ्लेक्टीव की लोकां भितरूय आजून ती संवेदनशीलता आसा, संघर्शशीलताय आसा. पूण ह्या गजालीक एक विकल्पाचें राजकारण म्हणून जर आयज कोण विरोधी पक्षान आसा ऑर जे सिवील सोसायटीन हे करता तांकां एक व्यापक अपयश आयिल्लें आसा, कळ्ळें तुका, की एंटायर मॉबिलायजेशन हो जो आसा ते करपा खातीर. So what I feel in terms of a ZP is that voter is in a confused state of mind, कळ्ळें. की एके वटेन तुजी इलेक्शन रेडी मशिनरी आसा आनी दुसरे वटेन आसा तुगेले ते दुसरे वटेन वीच इज एक्चुअली मेजॉरिटी, कळ्ळें, बट वीच इज स्प्रेड अक्रॉस द वेरियस इंटरेस्ट अँड ग्रुपिंग. तर गोव्यात सगळीच लोक तशी पॉलिटिकली खूप कॉन्शियस आहेत आणि इलेक्शन म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा विषय असल्या कारणाने लोक त्याच्यात रस घेतात. पण कसं आहे की आता आधी म्हटल्यासारखं की हे इलेक्शन जेव्हा आपण पार्टीच्या याच्यात प्लेग्राऊंडवर नेऊन ठेवतो आणि स्थानिक आमदार पार्ट्या सगळ्या त्याच्यात भाग घेतात, तर जे लोक आता काय सरकारकडनं काही फेवर्स किंवा त्यांची काहीतरी कामं करण्याच्या अपेक्षेने सरकारकडे बघत असतात, त्यांना त्याच्यात सरकारच्या म्हणजे त्या स्थानिक लिडरशिपच्या बरोबर राहणं भाग आहे. एक तऱ्हेचं ते कंपल्शन पण आहे की एक तुम्ही कम्प्लिटली ते झिडकारू शकत नाही की आता आम्ही आता स्थानिक मुद्द्यावर वोट करणार. म्हणजे असं नाही की गोव्यात आहेत
अशी काही पॉकेट्स आहेत त्यांना त्याची ऑटोनॉमीची इम्पॉर्टन्स माहीत आहे, ग्रामस्वराज्य संस्थांच्या ऑटोनॉमीची. पण सगळीकडे आपल्याला असं चित्र दिसतं असं कदाचित नाही. आमी झेडपीचो एंटायर मिनिंगूच तो करून दवरला, अर्थूच तो करून दवरला. जशें थोड्यांक आमकां कशें आसा की थोडे खासदार जावप म्हणजे फक्त MP लॅड्साची एक बशी किंवा ते पेवर्स घालप अशे तरेचो हो मुद्दो जाला. बट झेडपी विशय तसो आसा की झेडपी एज एन इन्स्टिट्यूशन हाची मुळां आनी पाळां ही गोंयान आजून मेरेन रुतिल्ली ना. लायक फॉर एग्जाम्पल पंचायत इलेक्शन तुगेले पयलीं जेन्ना सार्वत्रीक निवडणूक जाली 1962 पंचायत इलेक्शन जाल्लें आनी एंटायर पंचायत इलेक्शनाचो जर ट्रेंड्स पळयत जाल्यार तेन्नाची काँग्रेस पार्टी वॉज कंप्लिटली इग्नोरंट ऑफ वॉट कूड ऑकर नेक्स्ट, कळ्ळें. सो झेडपीच्या हातूनूय जर तूं अंडरटोन पळयत न्ही, कळ्ळें, जाल्यार झेडपीक ज्या पद्दतीन मतदान जाता आनी विधानसभेक ज्या पद्दतीन मतदान जाता हातून भितर बरेचशे तरेचे साम्य आसता, जरी ते पार्टी लायनीचेर आनी हाजेर जाल्यार ना जाल्यार. बट पॉयंट इज असो आसा असोय काय आमचे कडेन झेडपी जावन गेल्लो ना. लायक फॉर एग्जाम्पल की झेडपी मेंबर म्हणून ताजी कारकीर्द सामकी इतली हाजी इन्स्पिरेशनल आसपाक जाय आशिल्ली, कळ्ळें तुका. सो अशे तरेचो आमचे कडेन झेडपी कोण जालो ना. बट एक हांव तुका दिता की द पीपल हू कम फ्रॉम अ झेडपी बॅकग्रावंड, लायक फॉर एग्जाम्पल समबडी लायक आतोन वाज, मायकल लोबो, कळ्ळें, हू हॅव बीन अ व्हेरी सक्सेसफूल MLAs, की तांचें काम करपाची पद्दत जर बारीक कोण जर आतां डायरेक्ट MLA जावप आनी झेडपी जावन जर तो MLA जाता जाल्यार काम करपाची पद्दत खूब वेगळी आसता, की इन टर्म्स ऑफ हाव ही रिएक्ट्स टू द पिपल्स प्रॉब्लेम, हाव ही रिएक्ट्स टू द लोकल इश्यूज, कळ्ळें तुका. तातूंतल्यान हें खूब म्हत्वाचें आसा. बट इश्यू म्हणून आमचे कडेन आज मेरेन झेडपी ना आमचे कडेन संस्था ही तुगेली प्रकाशांत आयल्या, ना झेडपी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य हाजें आमकां कितें तरी एग्जाम्पल दिवन लोकांक सांगपाक तरी मेळटा की ह्या खातीर आमकां झेडपी जाय आनी ह्या खातीर ह्या पद्दतीन झेडपी सदस्यान वागपाक जाय. पण दे सी दॅट एज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स, म्हणजे एकांकिका स्पर्धा करून 2 अंकी नाटक करायचं होतं, ती झेडपी एकांकिका स्पर्धा आहे. तर तिकडे की लोक बघतात की दे टेस्ट द वॉटर्स की बाई आपल्याला काही पॉसिबिलिटी आहे. आय मीन दॅट्स ऑल्सो बिकम्स लाईक वन राऊंड ऑफ वीडिंग आउट द कॅन्डिडेट्स. तर जे इच्छुक असतात लढवायला इलेक्शन त्यांना ते एक कमी खर्चात त्यांची लोकप्रियता आजमावता येते. या पलीकडे मला वाटतं मतदारांना वोटिंग केल्यानंतर त्याचं नक्की काय करावं, असं युगांगने म्हटलं की त्यांनी नक्की त्यांचं काय काम आहे या सगळ्या इन्स्टिट्यूशनल सेटअपमध्ये हे त्यांनाही माहीत नाही आणि लोकांना पण काही एवढं त्याचं गांभीर्य आहे असं मला वाटत नाही. तुका ज्या पद्दतीन वातावरण निर्मिती जालें तें फक्त पार्टी लेवलाचेर जालें, कोण घालता आनी एकंदरीत आरक्षण आनी हाजो ताजो मुद्दो जालो. वॉट आय रियली एक्सपेक्ट कळ्ळें तुका ह्या झेडपीच्या हातून, की वॉट आय रियली एक्सपेक्ट की एक म्हाका दिसता की गोंयांत एक वायट परंपरा सद्या सुरू जाल्या, कळ्ळें तुका, अशी फाटल्या हातून विधानसभेच्यान जाली थंय फक्त सत्यनारायणाची पुजा लावपाची उरल्या विधानसभेन, कळ्ळें तुका. एक जोडपी जशी पावपा लागले विधानसभेन, कळ्ळें तुका. सो झेडपी इज ऑल्सो बिकमींग अ पार्किंग लॉट फॉर दीस अनादर जोडपी, कळ्ळें तुका, वेवस्था लावपाचो, कळ्ळें तुका. अशे तरेन जावपाक जायना, कळ्ळें तुका. गोंया सारकें सुशिक्षीत राज्यान आनी खास करून जेन्नाच्यान तुगेले झेडपी इलेक्शन आयले तातूंत खास आमचो फोकस दिल्लो इज दॅट की महिला आरक्षणाच्या बाबतींत गोंय सारकें सुशिक्षीत राज्यान, कळ्ळें, आजुनूय महिलांची रिप्रेझेंटेशन विधानसभेन, कळ्ळें, हें दयनीय आसा, कळ्ळें तुका. दीस रिफ्लेक्ट्स रियली बॅडली ऑन आवर एज्युकेशन कॉन्शियसनेस, पॉलिटिकल कॉन्शियसनेस एंड एज्युकेशन. वॉट आय रियली एक्सपेक्ट की ह्या झेडपीक यंग कॅन्डिडेट्स जे 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 जाणें फुडें सरून हें कितें तरी करपाक जाय, की जातूंत कितें तरी लायक फॉर एग्जाम्पल एक मुद्दो घेवन, कळ्ळें, लायक फॉर एग्जाम्पल आतां विशय हे जालो की चोडणा येदो व्हडलो विशय जालो, कळ्ळें, की फाल्यां जर एक तुमी चोडणेचो भुरगो, कळ्ळें, ऑर भुरगें जर सांगता की हो आपलो मुद्दो हाजो प्रॉपर्टी खातीरांचो हाजो कूळ मुणकाराचो विशय. आतां फॉर एग्जाम्पल मये भूविमोचन समिती जी आसा पळय, म्हणजे हे तुगेले 1930च्यान झगडपाक लागिल्ले लोक, आजुनूय तांचो विशय सॉर्ट आवट जायना, कळ्ळें.
सो हे जे आसा आजुनूय तूं खंयच्या मामलेदारान वचून पळय, कूळ मुणकाराचे मुद्दे कितें आसा. गोंय आमी आजून शिक्षीत राज्य म्हणटात, कळ्ळें. आजुनूय तुका RDAचे संडास बांदपाक भाटकार NOC दिना, देवस्थान NOC दिना. हे मुद्दे ZPचे, हे मुद्दे पंचायतीचे. आपल्याकडे गोव्यात जातीचं राजकारण होतं. बहुजनवादाचं राजकारण जे आहे ते आपल्याकडे फारसं होत नाही, कारण त्याला काहीतरी एक वैचारिक अधिष्ठान, एक आयडिओलॉजिकल त्याला काहीतरी एक बैठक आहे की त्याच्यात सामाजिक न्याय, रिप्रेझेंटेशन, आणि ते रिप्रेझेंटेशन फक्त सरकारी संस्थात आणि जॉबमध्ये वगैरे नाही, तर सत्तेत, की एक मिनिंगफुल पॉवर बहुजन समाजाकडे आपण दिली पाहिजे, ही त्या लोकशाहीची प्रॉमिस आहे. आणि त्या प्रॉमिसवर कुठेतरी एक बांदोडकरांचं सरकार आणि त्याच्यानंतर कुठेतरी गोवा हा त्या उद्दिष्टापासून खूप दूर गेलेला आहे आता. तर जातीचं राजकारण आपल्याकडे बऱ्यापैकी होतं, की आता एका मतदारसंघात जर भंडारी समाजाचा उमेदवार राहिला तर त्याच्या विरुद्ध भंडारी समाजात उमेदवार राहणार आणि एकमेकांची मतं कापून ते दोघे पडणार किंवा तिसरा कोणतरी जिंकणार, हे जे आहे ते होतं. पण बहुजनवादाचं जे राजकारण आहे ते अजून तरी कोणी करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे आणि सगळ्यांना माहिती आहे की बाबा की कुठली कास्ट कुठल्या मतदारसंघात प्राबल्याने आहे, ती सगळी अरिथमेटिक प्रत्येक पार्टीची असतात. पण जेव्हा पॉवर शेअर करायचा जो मुद्दा येतो, की मग तुम्ही त्या आमदारांना, त्या मंत्र्यांना तुम्ही काहीतरी मिनिंगफुल पॉवर पोझिशन देणार आहात का तुमच्या पार्टीमध्ये, तुमच्या सरकारमध्ये, ते आपल्याला काही गेल्या वर्षात तरी दिसलेलं नाही. म्हणजे जे काही म्हणून बहुजन लीडर आले आणि जे स्वाभिमानी बहुजन लीडर आले गेल्या एका दशकात, त्या सगळ्यांचा पायउतारा कुठल्या सरकारच्याच लोकांनी कुठेतरी करून ठेवलेला आपल्याला दिसतो. म्हणजे 2012 पासून ही कितीतरी उदाहरणं देता येतील. म्हणजे आत्ता जे सरकार आहे त्याच सरकारतले बरेचसे बहुजन नेते जे एका पॉइंटला वर आले आणि त्यांना ते जेव्हा जरा अजून प्राबल्य त्यांचं वाढायला लागलं तेव्हा त्यांना अलगद बाजूला काढण्यात आलं. ही काय वस्तुस्थिती आहे, म्हणजे त्याला काही वेगळं काही सांगण्याची गरज नाही. पण ते होतं की आपल्याकडे जातीचं राजकारण होतं पण बहुजनवादाचं राजकारण होत नाही. एकंदरीत बहुजन समाजाचे राजकारण जर पळयता जाल्यार पंचायत आनी ZP खूब महत्वाचे टप्पे ठरपाक जाय आशिल्ले गोंयांत. बट बहुजन समाजाचो प्रॉब्लम इन गोंयांत की बहुजन समाजाचो प्रॉमिसूच केन्ना फुडें आयलो ना. की बहुजन समाजाचो स्वताचो मॅनिफेस्टो, बहुजन समाजाचे इशू कितें आसा हें केन्नाच फुडें आयलें. आनी जसो तो म्हणटा की जातीचें राजकारण, बहुजन समाजाचें राजकारण हें गणसा बैलाचें राजकारण हें गोंयांत जालें, कळ्ळें. ताका कारण आसा की बहुजन समाज ना सद्या सरकारान, वेवस्थेन ना, पार्टीन ना. अशें प्रत्येक पार्टीक सरकाराक कांय गणसा बैल जाय पडले, कळ्ळें तुका. आनी थंय कुकमाक आदार म्हणून हे बहुजन समाजाचे लिडरांक, येदे व्हडले लिडरांक, कळ्ळें तुका, कुकमाक आदार म्हणून ते दवरले, कळ्ळें तुका. हें तुगेलें जातीचें राजकारण हातूंत. हें सगळ्या पक्षांनी केलें. आयज जे कोण सत्तेन आसा तेवूय करता, जे कोण विरोधान बसले ते सत्तेर आसतना तेच केलें तांणी. ओके. हातूंतल्यान बेजीक विशय जो आसा की बहुजन समाजा भितर आज जितलो असंतोश आसा, देर इज अ रिझेंटमेंट, कळ्ळें. यू कॅनॉट डिसरिगार्ड इट, डिस्क्रेडीट इट. हो आसा इज बिकॉज की आयच्या बहुजन समाजाचो विशय जो आसा तो कूळ मुणकार आसाच, पण ताच्या पलीकडे आहा. आयचो बहुजन समाज शिकला. आयच्या बहुजन समाजाक जॉब जाय. आयच्या बहुजन समाजाक धंदो करतलो जाल्यार रीण जाय. आनी सगळ्यात म्हत्वाचें म्हणटा तें एंटायर सामाजीक भांडवल आयज तपासचें पडटलें. जर जर हांव मातशें ह्या गजालीन हातचें राखून उलयना इज बिकॉज की गोवा, वी फील दॅट गोवा इज अ व्हेरी मॉडर्न स्टेट. गोवा इज अ लिटरेट स्टेट. But in terms of its economy, in terms of its social composition, Goa is still a feudal state. Okay. Goa is not a modern state when it comes to a representation and a distribution of a wealth. Okay. आणि ताजे रिफ्लेक्शन आज राजकारणांत दिसता इज बिकॉज की आयचे जे राजकारणी जे आसा, कळ्ळें, ते कोणें कितली प्रॅक्टीस केल्या, कोण केन्ना शाळेन शिकोवपाक गेला, आर दे प्रोफेशनल्स, आयुश्यान तांची बॉडी ऑफ वर्क कितें आसा, कांय ना. मेजॉरिटी ऑफ द पीपल हू आर इलेक्टेड टुडे, ओके,
आयदर कम फ्रॉम युअर मायनींग हें तुगेलें कॉन्ट्रॅक्ट ऑर कम फ्रॉम अ रियल इस्टेट लॉबी. सो जेच जर तुगेले कायदो करपाक जर बसल्या जाल्यार तुगेले आमी खंयच्यो गजाली उलयता बहुजन समाज आनी हाज्यो ताज्यो. सो हे लोक थंय पावता कित्याक इज बिकॉज की आजुनूय गोंयच्या समाजाक आजुनूय गोंयच्या बहुजन समाजाक आपलो मॅनिफेस्टो आपलो प्रॉमीस आनी आपलें मोबिलायजेशन करपाक अपयश आयलां. जमिनीची मालकी किंवा कूडमोडकार खटले आता किती वर्ष प्रलंबित आहेत. अजून लोक खेपा मारतात. म्हणजे परवा ते जे चोडणाचं प्रकरण ते खूप म्हणजे हादरवून टाकणारी गोष्ट आहे ती. आणि कोणतरी एक असा एक ब्रेझनली दिल्लीवरनं कोण माणूस येतो तो त्याची एक इंटरनेट इमेज वेगळी आहे की तो स्वतः कोणतरी स्वतःला ॲक्टिव्हिस्ट म्हणतोय, तिकडे जाऊन लोकांना त्रास करतोय. आणि हा ब्रेझननेस कुठून येतो लोकांच्या मध्ये. तर म्हणजे आत्ता मी येताना विचार करत होतो की ह्या म्हणजे जनरली आता आपण अशा एका टप्प्यावर पोहोचलेलो आहोत की आपल्याला बेसिकपासनं सरकार या सगळ्या व्यवस्थेचाच पुनर्विचार करावा लागेल. कारण की गोव्यातलं सरकार हे कुणाशी बांधील आहे आणि कुणाला ते म्हणजे कुणाला ते कटिबद्ध आहे, म्हणजे कुणाला ते रिस्पॉन्सिबल आहे. जो माणूस फोंड्यावरनं पणजीच्या एका गर्दीच्या बसमध्ये येऊन पुण्याच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जॉबला जातो त्याच्यासाठी ते आहे का जे दिल्लीवरनं येतात आणि बारदेसमध्ये आणि इकडे साष्टीमध्ये जागा घेऊन मोठे मोठे विला बांधतात त्यांच्यासाठी. आजची जर परिस्थिती बघितली, ह्या ज्या काही केसेस येतात त्या बघितल्या जमिनीच्या एस्पेशली, तर मला वाटतं की जे कष्टकरी समाज आहेत गोव्याचा आणि ते सगळ्या जातीचे असतील, एक वर्किंग क्लास जे पॉप्युलेशन आहे गोव्याचं त्याच्याशी गोव्याच्या सरकारचं काहीच लागेबांधे नाही आहेत. ते एका कुठल्या तरी वेगळ्याच लॉबीसाठी काम करतात अशी म्हणण्याची परिस्थिती आहे. तर ते कुठेतरी मग आणि दुसरी गोष्ट की आता जॉबच्या विषयावर आपण येऊच. पण जॉब मध्ये सक्षमीकरणासाठी प्रथम एक पायरी जी आहे ती सरकारी शाळांची आहे. आज सरकारी शाळांची अवस्था काय झालेली आहे म्हणजे ॲक्च्युली जेव्हा बांदोडकरांनी ह्या शाळा गावोगावी बांधल्या त्याचा खरं तर एक मॉडेल म्हणून गोवाच्या सरकारने परत त्याचं ब्रँडिंग करायला पाहिजे होतं की इट वॉज म्हणजे एक बजेटरी एक्सपेन्स त्याचा नॅशनल एव्हरेजच्या पेक्षा जास्त होता प्रायमरी एज्युकेशनमध्ये. आणि त्या इंटरव्हेन्शनमुळे बांदोडकरांच्या विजनमुळे आज बरीचशी पिढी युगांग जसा म्हटला की आजचा बहुजन समाज शिकलेला आहे. ती पिढी शिकायला का पोचली तर ह्या सगळ्या इंटरव्हेन्शनमुळे बांदोडकरांच्या. पण तिथे कुठेतरी आता सक्षमीकरण कमी झालं असं मला वाटतं. झपाझप सरकारी शाळा बंद पडतायत, त्यांचं अपग्रेडेशन नाही. तर तिकडे साधं टॉयलेट नाही तर का लोक तिकडे आपल्या मुलींना पाठवतील शिकायला. म्हणजे आमच्या शाळेत आता मी एका सरकारी प्राथमिक शाळेत शिकलो कारण माझे बाबा शिक्षण खात्यात शिक्षक होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मी जर सरकारी शाळेत शिकणार तर माझी मुलं पण सरकारी शाळेत जाणार. पण तिकडे ते जोपर्यंत ते इलेक्शन बूथ बनलं नाही तिकडे तोपर्यंत रॅम्प नव्हता, टॉयलेट्स नव्हते. तर एवढी वानवा आहे या सगळ्या. तर हा एक मुद्दा असू शकतो की एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर की बाबा गावातल्या गावात मुलांना चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या एका वातावरणात शिक्षण मिळणं ही एक मूलभूत गरज आहे. नाहीतर तो हक्क आहे लोकांचा तिकडे राहणाऱ्या मुलांचा. कारण जसं जसं ह्या गोष्टी प्रायव्हेटाईज होत जातील तसं आपण एक मोठा समाजाचा एक मोठा भाग या सगळ्याच प्रक्रियेतनं बाहेर पडत जाईल. कारण दे वुड नॉट बी एबल टू अफोर्ड इट. प्रायव्हेट एज्युकेशन प्रायमरीपासून आता कॉलेजपर्यंत एवढं महाग झालं पूर्ण भारतभर. आणि जोपर्यंत आपण त्या प्रतीचं शिक्षण लोकांना देत नाही तोपर्यंत आपण एक चांगली सक्षम पिढी, एक इंटेलिजंट पिढी नाही घडवू शकणार. आणि मग तुम्हाला हेच आहे की मग ती त्या भागातनं येणारी बहुजन समाजाची मुलं ती काहीतरी एका थातूरमातूर शाळेत शिकतील, पुढे त्यांचं काय ते ड्रॉपआउट होतील, काय होतील, थोडीच लोक पुढे जातील. मग ते काही क्लास 4 जॉब त्यांना त्या क्लास 4 जॉबसाठी मग त्यांना परत कुठल्या तरी आमदाराच्या घराच्या बाहेर रांगेत राहावं लागेल. तर ही शोकांतिका नकोय. तर ते कुठेतरी शिक्षणाचं कुठेतरी सक्षमीकरण व्हावं असं हा एक मुद्दा ऍक्च्युली त्यांना घेता येईल.